सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण बघणार आहोत खरवस। चला तर मग खरवस कसे बनते ते बघूया। खरवस हे गोड असते। गाई व म्हशीच्या पहिल्या दिवसाच्या दुधापासून हे बनते। पहिले हे दूध सर्वांना फ्रीमध्ये दिले जायचे, परंतु आता याचा बिझनेस झालेला आहे, त्यामुळे हे कोणाला देत नाहीत। त्यापासून खरवस तयार करून विकले जाते। खरवस म्हणजे मलाई। ही खूप स्वादिष्ट असते, शरीरासाठी खूप हेल्दी असते। ही प्युअर असते। यात फक्त दूध, मलाई, साखर आणि ही कुदरतची देण आहे। हे बनवण्याची पद्धत: गॅसवरती दूध गरम करणे। कच्चे दूध चांगले असले तर खरवसच्या चांगल्या प्रकारे घट्ट वड्या तयार होतात। असे नाही की एका दिवसात तयार होते। दूध आमच्याकडे आल्यानंतर 3-4 दिवस आम्ही खरवस बनवतो। तसेच कधीकधी एका दिवसात संपते किंवा धंदा कमी झाला तर शिल्लक पण राहते। आणि रोजच्या आम्ही नाशिकमध्ये 15 ते 17 किलो खरवस विकत असतो। आमचे नाशिकमध्ये 5 ते 7 गाड्या आहे। खरवस ताजे बनवले असते तर 2-3 दिवस काही प्रॉब्लेम येत नाही। हे खरवस खूप लांब विकले जाते। आपल्या भारतात तर खरवस सर्वच खातात आणि बाहेरच्या देशात पण खरवस विकले जाते। आमच्याकडील खरवस हे ग्राहकांना आवडतेच आणि ते आपल्या बाहेरच्या देशात असलेल्या फॅमिली करता अमेरिका, दुबई येथे खरवस पार्सल पाठवतात। खरवस खाण्याचे फायदे आहेत: विटॅमिन असते, तसेच यात साखर असते। डायबिटीजवाले कमी खातात। बाकी प्रोटीन, कॅल्शियम यात जास्त असते, कारण की हे पहिल्या दिवसाचे दूध असते ना एका पानामध्ये। तसेच हे वजनावरती विकले जाते। हे पान अंजीरचे असते। पानावर ठेवले की थंड राहते खरवस आणि ग्राहकांना बघण्यासाठी खूपच चांगले दिसते। खरवसची व्यवस्थित पद्धतीने गाड्यावरती मांडणी केले जाते। खरवस खा आणि काही प्रॉब्लेम नाही, शरीरासाठी चांगले असते खरवस। मी आज रोज यांच्याकडील मलाईदार खरवस खरेदी केले। तुम्ही पण यांच्याकडील खरवस खरेदी करा। तसेच तुम्हाला खरवस खरेदी करायचं असलं तर जास्त करून हे मुंबई नाका तसेच शालीमार दूध बाजार येथे पूर्ण नाशिकमध्ये 5 ते 7 गाड्या यांचे खरवस विकत असतात। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि मग नाशिकमध्ये यांचे गाडे दिसले तर खरवस नक्की खरेदी करा। दादा, खरवसचा काय भाव आहे? 100 रुपये पाव आहे। 100 रुपये पाव। आणि आता सध्या कालिका येथे लागलेले आणि रेग्युलर कस्टमरला खरवसचा स्वाद घ्यायचा असला तर आपल्या गाडा कुठे लागतो? शालीमार, बाकी दूध बाजार में मिलता है।